गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये सातत्याने वाढ होते। 24 तासांमध्ये सोन्याच्या दरामध्ये 1200 रुपयांनी वाढ झाली आहे। जीएसटी सह सोन्याचा भाव आता 1,04,236 एवढा असून तो सर्वसामान्याला न परवडणारा आहे। जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने चांदीच्या बाजारपेठांवर परिणाम झालाय। आगामी काळात सोन्याचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे। याबाबत सोने तज्ञांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असतानाच आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजचा जर भाव बघितला तर आज जवळपास जीएसटी सह सोन्याचा भाव हा 1,04,000 पर्यंत पोहोचलेला असून रशिया युक्रेनच्या युद्धामुळे हे सोन्याचे भाव सातत्याने वाढत असतात। जागतिक पातळीवर काही देशांमध्ये पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे सोन्याच्या भावात पुन्हा हा उच्चांक गाठलेला पाहायला मिळत आहे। सोने तज्ञ जे आहेत ते आपल्यासोबत जुडलेले आहेत। बापनाजी, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार सोन्याच्या भावात या 24 तासाचा जर विचार केला तर 1200 रुपयाने वाढ झाली आहे, याची मागची कारण काय आहेत? युद्धाच्या कारण युक्रेन आणि रशियाचा जो समझोता होत होता तो समझोता न झाला आणि समझोता न होता वा तीव्रता वाढली, त्याच्यामुळे सोन्याचे भाव मागच्या 24 तासात 1200 रुपयाने वाढ झालेली आहे। आज सोन्याचे भाव 1,01,200 रुपये प्लस जीएसटी धरून 1,04,236 रुपयाचे भाव पडत आहे। आणि दुसरं कारण फेडरल बँकेचे चेअरमॅन यांनी घोषणा केली की सप्टेंबर महिन्यात व्याजाचे रेट वाढतील, त्याच्यामुळे बी सोन्याचे भाव वाढले। जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती तीव्र होतं तेव्हा तेव्हा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे फंड्स बँक सोनं घेतात आणि सेफ इन्व्हेस्टमेंट करतात। तशी परिस्थिती आज ग्राहकाच्या हिशोबाने कमजोर असली तरी आजच्या मोसमच्या हिशोबाने लगनसही संपली, पावसाळा लागला तरी ग्राहकी चांगली आहे। लोक पुढचे म्हणून सोनं घेऊन जातात आणि दागिने बुकिंग करून जातात। जर युद्धाची परिस्थिती शांत नाही झाली तर सोन्याचे भाव वाढतील आणि कमी होऊन बी किती होईल, थोडेफार कमी होऊ शकता जे युद्ध शांत झाला तर, नाही तर सोन्याचे भाव वाढायची शक्यता जास्त आहे। युद्धजन्य परिस्थिती जर निस्तारली तर कुठेतरी सोन्याचे भाव कमी होतील असे देखील सोने तज्ञांनी म्हटलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। सर, आम्ही सोनं खरेदी करायला आलो, पण भाव बघून जरा बजेट कोलमडलाय। सर्वसामान्यांना हा भाव परवडण्यासारखा नाही। आज जीएसटी टाकून 1,04,000 रुपये जातात। तर ज्यांच्याकडे कोणाकडे लग्न आहे, कोणाकडे काही समारंभ आहे किंवा काही गुंतवणूक करायची, तर हा भाव बघूनच लोकांचा बजेट खराब होतो। सर्वसामान्यांना परवडण्यासाठी जरा सोन्याचे रेट कमी झाले पाहिजे। ही एक गुंतवणुकीसाठी चांगलं आहे की त्याच्यामुळे नंतर बेनिफिट आहेत आपल्याला, की आपण परचेस करून ठेवलं, घेऊन ठेवलं तर अडीअडचणींना आपल्याला कामात येतं। पण सर, अडीअडचणींसाठी आता तर पाहिजे लोकांकडे। आताच अडचणी भोगून जर मग इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते काहीच कामाचं नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।